अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण या ठिकाणी मला 293च्या प्रस्तावावरती विरोधकांच्या म्हणणं मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल. या सरकारची अवस्था अशी झाली आहे, हमें तो गैरों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम है, मेरी कष्टी भी डूबी वहाँ जहाँ पाणी कम है. आक्षेप काय या सरकारची अवस्था झालेली आहे. या सरकारलाच कळत नाही आपला आपसा भांडून आपण काय करतोय, आपण महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललोय. अध्यक्ष महोदय, मध्ये सरकार काय करणार आहे, काय उपाययोजना करणार आहे. आपण एक ठिकाणी म्हणतो नमामि गंगे नमामि भीमे, पण अजूनपर्यंत कुठंच काही दिसत नाहीये. एवढा पैसा खर्च केलेला कुठं जातोय. हवा एवढी खराब झाली आहे, मोठे मोठे कारखाने झालेत, नद्यांमध्ये पाणी त्याचं सोडलं जातं. याच्यावरती सरकार काय कारवाई करणार आहे. अध्यक्ष महोदय, 66,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या. अतिशय दुःखद गोष्ट आहे. म्हणजे जिथे सर्व शिक्षा अभियान सारखा एक महत्त्वाचा मुद्दा होता, सामान्य घरातल्या मुलांनी शिकलं पाहिजेत हा मुद्दा होता, ते सोडून 66,000 शाळा आपण बंद केल्या. बरं, सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट अशी की सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांनी सब शिक्षक ठेवलेत कॉन्ट्रॅक्टवरती. म्हणजे ज्या शिक्षकांचा 1 लाख पगार आहे त्यांनी त्याच्या शाळेत 7,000 रुपये पगाराने दुसरा शिक्षक ठेवला शिकवायला, आणि हा बाहेर कामावरती जातो. चाललंय काय ह्या सरकारचं, लक्ष कुठे सरकारचं. सर्व शैक्षणिक स्कॉलरशिप ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी, मायनॉरिटी यांच्या त्वरित दिल्या गेल्या पाहिजेत. मागच्या 2 वर्षापासून यांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाहीये. जवळपास आता अजून एक महत्त्वाचं आपण बघतो की ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवासात काढली आणि ते पूर्ण वेळ जंगलात राहिले, आज त्या तपोवनचे आपण सगळे वृक्षतोड करतोय. कुठे घेऊन चाललोय आपण महाराष्ट्र. रामाचं आपण नाव घेतो, प्रभू राम हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, ते जंगलात राहिले, मग बाकीच्यांना जंगलात राहायला काही हरकत नाही. त्यामुळे त्या वृक्षतोड केली नाही पाहिजेत ही आमची विनंती आहे. महिला बालसंगोपन, महिला बालकल्याण विभागाचा जो विभाग आहे महिला बालसंगोपन, यातल्या जवळपास 1.5 लाख लाभार्थ्यांचे मागच्या 1 वर्षापासून पैसे दिले गेले नाहीत. कधी देणार आहेत. जे मुलं अनाथ आहेत, एकल पालक आहेत किंवा त्यांना पालकच नाहीत, अशा मुलांना जर आपण पैसे देऊ शकत नसेल तर मग हे अतिशय दुःखद गोष्ट आहे. सरकारने जबाबदारी त्यांची कोणी घ्यायची, ही सरकारची जबाबदारी होती, परंतु त्यांचे पैसे दिले गेले नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप जोरात एक योजना चालू केली होती, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. आता ती बंद केलेली आहे आणि जवळपास सगळेच हे युवा प्रशिक्षणार्थी देशोधडीला लागलेले आहेत. आमची विनंती आहे सरकारला की 25,000 रुपये त्यांचा पगार द्यावा, त्यांना परत कायमस्वरूपी सेवेत घ्यावं आणि निमशासकीय कर्मचारी म्हणून त्यांना ज्या काही सवलती असतात त्या सर्व लागू करा. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती याच्यामध्ये ऑपरेटर आपण ठेवले होते, त्या ऑपरेटरांचं खाजगीकरण केलं. एका बाहेरच्या रेलटेल सारख्या कंपनीला त्यांना आपण वर्ग केलं. सरकारने तसं न करता त्यांना परत आपल्या राज्य सरकारकडे घ्यावं आणि त्या पंचायत समिती स्तरावरती आणि ग्रामपंचायत स्तरावरती सर्व ऑपरेटरांना परत एकदा काम करण्याची संधी द्यावी.